भालकेंच्या पहिल्याच सभेत विरोधकांवर हल्लाबोल. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणांना वेग आला असून भालके यांच्या नेतृत्वाकडे नागरिकांचा ओढा वाढत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. अनेक वर्षापासून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करत जनतेशी घट्ट नाळ जोडलेल्या भालके गटाबद्दल मतदारांमध्ये सकारात्मकतेचे वातावरण तयार झाल्याचे स्थानिक वर्तुळात दिसून येत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहून या ताकद ही शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. पंढरपूर शहरातील पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, धुळीकणांचा त्रास, खड्डेमुक्त पंढरपूरची मागणी तसेच बाजारपेठेतील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अडचणी या सर्व प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी प्रणिता भालके यांनी स्पष्टपणे पहिल्याच सभेत आश्वासन दिले आहे. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या विविध समस्यांवर ठोस निर्णय घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्टपणे ग्रामीण आणि शहरी मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांसाठी लढणारे नेते सगळे त्यांच्या पाठीमागे एक मुखानं राहिलं. आपण आपल्या पंढरपूरमध्ये अनेक समस्या कोण लक्ष देत नाही त्याच्याकडे. 4 महिने झाले धुळ आहे नुसती पंढरपूरमध्ये. लोक कुठल्या तर आजार व्हायचं कारण आहे पण कोण लक्ष द्यायला तयार नाही. आता ही निवडणूक आपण सर्वसामान्य हातात घेतली पाहिजे. कारण या निवडणुकी ही ठरवणारी आहे की अहंकार विरुद्ध सर्वसामान्य अशा निवडणुका आपली लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं गोष्ट सर्वसामान्यांनी एकत्र आलं पाहिजे. आम्ही कट्टर भाजपचे पहिल्यापासून, पण आमच्यावर इतका अत्याचार व्हायला तर सर्वसामान्यांना कोण विचारणार? विचारा तुम्ही. आम्ही एक लक्षात ठेवा, भाजप ही पक्ष पूर्ण हिंदुत्ववादी म्हणतोय, हिंदुत्ववादी राहिलेला नाही. यांनी राम राम म्हणलं पण यांच्यातला राम संपलाय. सगळ्यांनी काळजीपूर्वक एकही मत भाजपला देऊ नका. एकही मत. सगळे नगरसेवक निवडून आले पाहिजे. सगळे नगरात इतकं मत पडले पाहिजेत की राज्य सरकारला झोप उडली पाहिजे. लक्षात घ्या. आणि तुम्ही ही काळजी करू नका. आमचे बापूसाहेब आहेत, सावंत साहेब आहेत, दादा स्वतः आहेत. आपल्या मागे सगळे चांगले लोक आहेत. आणि अशी जे खरं बापूचं सावंत साहेबांचं सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करा. पहिल्यांदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कारण त्यांनी सगळ्यांनी कृष्णनीती करून 2 पावलं मागं सरकून ही निवडणूक एकत्र केलंय. लक्षात घ्या पहिल्यांदा. आणि सगळ्यांनी एकच जिद्द, निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. कसल्याही परिस्थितीत आपण निवडणुका जिंकल्याच पाहिजेत या आवेशाने सगळ्यांनी पुढे व्हा. आणि आम्हाला 100% विश्वास आहे. आम्हाला 100% विश्वास आहे आपण मोठ्या लीडने जिंकणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व माझे उमेदवार 35 उमेदवार आहेत. प्रणिता भालके त्यांना सगळ्यांनी साथ द्यायची. आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एकच नारा आहे, धूळमुक्त पंढरी, गुंडागर्दी ही बंद करायची आहे. तुमची मोनापली बंद पाडायची आहे. ह्याच्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे. आणि ह्याच्यात विशेष म्हणजे आम्ही दिलीप जोत्रे असतील, अनिल सावंत असतील, भगीरथ दादा असतील, गणेश पाटील असेल आणि आम्ही 4-5 जण एकत्र आहोत. यांची मूड मानल्याशिवाय यांना आम्ही सोडणार नाही. मी काय आहे, मी पडद्यामागचा एक कार्यकर्ता. कुणाला कधी उचलून द्यायचं ही ताकद माझ्याकडे, हीच माझा नार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, एखाद्या वेळेस तुम्हाला फितवलं जाईल, आम्ही दिलं जाईल, क्रॉस वोटिंग करायला होतील, त्या ह्याच्या बळी पडू नका. ही
मी क्रॉप्टमध्ये घेतो, ह्याच्यात घेतो. ही काय क्रॉप्टची खिरापत नाही. ही सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. उगं फुकट आश्वासन देऊन तुमची दिशाभूल करतील, तुम्हाला फेतवतील, आपल्या चौघा पाच जणांची फूट पाडण्याचा हे प्रयत्न करतील. की मुक त्याला म्हणायचं याला बळी पडू नका, आमिषाला बळी पडू नका. आणि एक मतानं एक दिला. आत्ताच सांगतो परिताई बालके जास्तीत जास्त 15,000 मतानं निवडून आलेले आहे. हा सर्व उमेदवार माझ्या हिशोबानं 1000 मतानं निवडून येतील ही खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, अहिल्यामाई होळकर, माता रमाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करते. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना वंदन करते. आज आदरणीय नाना असतील, आदरणीय औदुंबर अण्णा असतील, आदरणीय वसंतदादा असतील, यशवंत भाऊ असतील, राजबापू पाटील असतील, या परिवारातील सर्व तीर्थस्वरूप यांना वंदन करते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मला ज्यांनी भरघोस असा आशीर्वाद दिला ते सर्व माझे सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, समोर उपस्थित ज्यांच्यातून माझी उमेदवारी आली ती माझी मायबाप जनता. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मी वंदन करते. खरं तर गेली 40 वर्ष या पंढरपूरमध्ये जो विकास झाला नाही त्या विकासाचं विजन घेऊन मी आज तुमच्या पुढे इथं आलेली आहे. आज संपूर्ण शहराची बकाल अशी अवस्था झालेली आहे. कुठल्याही गल्लीत, कुठल्याही बोळात जावा, सगळीकडे घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे. आणि ही घाण साफ करायसाठी माझी उमेदवारी आलेली आहे. जनता हाच माझा पक्ष म्हणून नानांनी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि या सर्वसामान्य जनतेचा एक कार्यकर्ता म्हणून माझी उमेदवारी आलेली आहे. आणि येणाऱ्या काळात धूळमुक्त पंढरपूर, भयमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर हे करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे. खरं तर माझं समोरच्या विरोधकाला आव्हान आहे की तुम्ही 40 वर्षाचा विकास काय केला ते घेऊन आणि मी येणाऱ्या 5 वर्षात काय विकास करणार आहे याचा एक विजन घेऊन मी इथं उतरलेले आहे. आणि त्यांना जर खरंच वाटत असेल तर त्यांनी शिवतीर्थावर मी त्यांना आवाहन करते की येऊन माझ्यासोबत डिबेट करावं. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे. गेली 8-10 दिवस आम्ही बघतोय की आपल्याला किती समस्यांना सामोरं जावं लागत आहे. 10 वर्षाच्या काळामध्ये, गेल्या 10 वर्षात मी या तालुक्यामध्ये काम करत असताना अगोदर प्रत्येक मायमाऊलीच्या सुखादुखात सहभागी होत असताना, तिच्या अडीअडचणी समजून घेत असताना कुठं तर मनाला वेदना झाली आहे की खरंच यांना न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुमच्या सोबत लढायला तयार आहे. आज माझी एखादी माता भगिनी साधा एक कागद काढायला जरी नगरपालिकेत गेली तर तिला तिथं 10 हेलपाटे घालावे लागतात. कुठं तर ही पद्धत कामाची थांबली पाहिजे. त्यासाठी आपल्या सर्वांची, सर्वसामान्यांची उमेदवारी आहे. नानांनी ज्यावेळेस त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करत असताना जे अधिकारी लोक आहेत त्यांना लोकांच्या दारापर्यंत नेऊन काम करण्याची भूमिका पार पाडलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तीच नानांच्या विचारांची भूमिका आपल्या सगळ्यांना पुढे न्यायची आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची उमेदवारी आहे. या पंढरपूरचं परिवर्तन आणि या पंढरपूरमध्ये बदल जर घडवायचा असेल तर आपल्या सर्वांना एकजुटीने, एकमुठीने काम करण्याची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये आताच नागेश काकांनी सांगितलं की काही जण भूलथापा देतील, काही जण आमिष दाखवतील, काही जण असं करा, काही जण हे देतो म्हणून सांगतील. काका मला त्यांना एवढंच सांगायचंय, शाखा से टूट कर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम, आंधी से कह दो हमसे ना टकराए, आंधी से कह दो हमसे ना टकराए.
चक्र आहे. आम्ही वादळात दिवा लावणारी माणसं आहेत आणि वादळात दिवा लावून ठेवला आणि त्या दिव्याला तेवत ठेवण्यासाठी या सर्वसामान्य मायबाप जनतेने आडोसा दिलेला आहे. आणि आमच्या या लावलेल्या वादळातल्या दिव्याचा प्रकाश हे पंढरपूर लख करूनच आम्ही शांत बसणार आहे. मला फक्त बोलण्यासारखं खूप आहे, पण बोलण्यापेक्षा करून दाखवण्यासाठी मी इथं उतरलेले आहे. आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची, तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या पाठबळाची गरज आहे. खरं तर ऊन खूप पडलेलं आहे. माझ्या मायमाऊली सकाळी 9 वाजल्यापासून माझ्यासोबत इथं आहेत आणि बोलणारे अजून पुढे व्यक्ती आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला खूप सोबत मिळून काम करायचं आहे. हुकुमशाहीचा बुरुज पाडून लोकशाहीचा आणि लोकहिताचा नवा इतिहास, नवपरिवर्तन घडवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकजूट होण्याची गरज आहे. तमाम मायबाप जनतेला, माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, तळागाळातील तरुण सहकार्याला माझं आव्हान आहे. आपली उमेदवारी ही आपल्यासाठीची, सर्वसामान्य लोकांसाठीची आहे. तर माझी एवढीच विनंती आहे की समोर उपस्थित आणि जे काय इथं उपस्थित नसतील त्या सर्व मावळ्यांनी एकमुठीने सज्ज व्हायचं आहे आणि समोरच्या प्रस्थापितेला असा धक्का द्यायचा आहे की येणाऱ्या परतच्या काळात आपल्या सर्वसामान्याची पिळवणूक करण्याचं धाडस या व्यक्तीने केलं नाही पाहिजे. यासाठी आपली उमेदवारी आहे. येणाऱ्या काळात येत्या 3 तारखेला विजयाचा गुलाल कोणी मी एकटी प्रणिता भालके नगराध्यक्ष नाही तर माझ्या तळागाळातील सर्वसामान्य जनता तिथं नगराध्यक्ष म्हणून विजय होणार आहे. आणि ही अशी ग्वाही मी तुम्हाला देते. आणि मला खरं तर मायबाप जनतेच्या मनापासून आभार आणि व्यक्त करते की मला तुमच्यातून जी उमेदवारी आली आहे त्या उमेदवारीचं सोनं केल्याशिवाय, सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी ग्वाही मी देते. आणि मी इथंच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम आगे बढ़ो, एकच वादा. पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि 35 उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या आजच्या या सभेच्या वेळी उपस्थित आदरणीय अनिलदादा सावंत, आदरणीय नागेश काका भोसले, आदरणीय दिलीप बापू धोत्रे, उपस्थित दिलीपरावजी देवकुळे, व्यंकटेशजी कुलकर्णी, प्रचाराच्या शुभारंभाला सकाळी उपस्थित असणारे वसंतनाना देशमुख, गणेशदादा पाटील, साईनाथ भाऊ अभंगराव, मंचावर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचे उमेदवार आणि यांना या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आशीर्वाद द्यायला आलेले सर्व वडीलधारी माता भगिनी, पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो, तुम्ही बराच वेळ झालं उन्हात आहे. 40 वर्ष आपण ऊन सोसलंय, अन्याय सोसलाय, पण पुढची 5 वर्ष सावलीत ठेवण्यासाठी, सावलीच्या छत्रछायेखाली ठेवण्यासाठी आज थोडा वेळ ऊन सोसलं तरी हरकत नाही. पण ही गुलामगिरी, अन्यायकारक जी चाललेली परिस्थिती पंढरपुरातली बदलायची असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे आशीर्वाद देणं बंधूंनो काळाची गरज आहे. या अनेक मान्यवरांनी बोलताना आपापल्या मनोगतात या शहराची परिस्थिती तुम्हाला सांगितली. ज्यांनी 40 वर्ष सत्ता भोगली त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल तुम्ही बघितला असेल, ऐकला असेल.
आपल्या भागातले विरोधी पार्टीचे एक आंतरराष्ट्रीय नेते आहेत. खालचं काय तुमचं आमचं बोलतच नाही. शहरातली धूळ नाही, रस्ता नाही, खड्डा नाही. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष आता खाल्लं नाही. काल तुम्ही बघा, मी सांगतोय ते तुम्ही बघा, तपासा. काल काय बोलले? 175 कोटीचे रस्ते आणले, 230 कोटीचे अमुक आणले, लाखात हजारात तर भानगडच नाही. आणि आता हवेत जमिनीवरचं बोलायचं बंद केलंय त्या नेत्यांनी. वरून उड्डाण पूल, सरगम चौकातनं उड्डाण पूल काढायचा आणि अर्बनच्या अलीकडे आणायचा. काय अर्बनला अडचण येते? इकडून उड्डाण पूल आणायचा, तिकडे न्यायचा. आता जमिनीवरचं, खड्ड्यावरचं, रस्त्यावरचं धुळीचं बोलायचं बंद केलंय. आणि म्हणून जर ही प्रवृत्ती जर बंधून आज बदलली नाही, आज जर दडपशाही गुंडगिरीला जर आपण आळा नाही घातला, आज माझ्या माता भगिनी असतील किंवा या शहरात ज्या माझ्या छोट्या छोट्या मुली असतील, ते शाळेला जाताना सुद्धा त्यांना मनामध्ये भयाचं, भीतीचं वातावरण आहे. आणि हे वातावरण माय भगिनी येत आहेत, ते जर बदलायचं असतील तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे बंधूंनो तुम्ही उभा राहावं, ही विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. काल काय बोलले हे आंतरराष्ट्रीय नेते? प्रिन्स चार्ल्स त्यांनी सांगितलं शहरात 165 सीसीटीव्ही चालू आहेत. किती? 165 सीसीटीव्ही, ज्याच्यावर पोलीस प्रशासन निगराणी राखतोय. आम्ही त्याच्यावरची निगराणी राखतोय. मग बंधूंनो, मला आपल्या माध्यमातून आणि या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा की शहरात जर 165 सीसीटीव्ही चालू असतील तर या पंढरपूर शहरामध्ये
गुंडगिरी वाईट प्रवृत्तीला थारा न देण्याची उद्याची ही निवडणूक आहे। जे आज आरोप करतायत ना, काल प्रिन्स चार्ल्स बोलले कुणावर दमदाटी करू नका, अरेरावी करू नका। अरे दमदाटी करायला येतं तुम्हाला? ये कुठल्या चौकात यायचा तिथे ये। ही उद्याची निवडणूक तुम्ही इथल्या मायबाप जनतेसाठी काय करणार आहे, काय केलं ही सांगायची निवडणूक आहे। कुणी दमदाटीची चुकीची भाषा जर वापरायचा प्रयत्न केला तर आज या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी सांगतो, मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना देखील कळवलंय, पोलीस प्रशासनाला देखील कळवलंय, चुकीची भाषा आणि चुकीची पद्धत जर कुणी वापरली तर भारताचं रक्त या अंगामध्ये आहे। त्याला जाग्यावरती त्या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मी हात जोडून मतं मागतोय, आशीर्वाद मागतोय। पुढची 5 वर्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार तुमच्या पुढे व्हिजन घेऊन येत आहेत। आम्ही काय केलं नाही, काय करू हे सांगतायत। मात्र तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर काय हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गाठ भालकेच्या एवढं लक्षात ठेवा। त्या बाबतीत जर आरेला कारे आम्ही कधीच म्हणलो नाही। आज ही जी या फेरीला प्रचंड मायबाप जनता बंधून आज उपस्थित आहे। का, कशासाठी उपस्थित आहे? अनेक जण म्हणले भालके संपले, भालकेंचं काय आहे? अरे भालके तुमच्या बापाला संपू शकत नाही, कारण भालकेंनी कुणावरती अतिक्रमणाचं त्या ठिकाणी पाप केलं नाही। भालकेंनी कधी कुणावरती गुंडगिरी दादागिरी त्या ठिकाणी केली नाही। भालकेंनी कधी वेगळ्या भूमिकेतनं तुमच्या जागा देतो का आरक्षण टाकून कधी भालकेंच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं नाही। भालकेंनी इथलं सेवेच्या भूमिकेतनं काम त्या ठिकाणी केलं नाही। आणि म्हणून उद्याची निवडणूक लोकांच्या अडचणीवरती तुम्ही मांडली पाहिजे। मात्र आज जे दबावाचं बंधून राजकारण सुरू आहे, 40 वर्षाच्या इतिहासात पालकमंत्री कधी मुलाखतीला आलेला बघितला जाऊ? आणि ते कालचं घेतलं म्हणताय मी केलं, हे मी केलं, ते मी केलं। अरे तुम्हाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडायचा अधिकार तुमच्याकडे ठेवला नाही। वरून बस म्हणले की बसता, उठ म्हणले की उठता, आणि मी केलं। पण हे ब्रह्मांड नायक पांडुरंगाची आणि साधू संतांची नगरी आहे। आज तुम्ही धुळीवरती न बोलता 2-3 दिवस झाले इथले नागरिक धुळीवरती बोलायला लागले म्हणल्यानंतर जे महापुरुषाचे बंधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून मग छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल, मा जिजाऊ साहेबांचा असेल, अहिल्याबाई होळकरांचा असेल किंवा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा, आताच बसके मेंबरनी सांगितल्या पद्धतीनं बाळासाहेब माळी देखील सकाळी त्या ठिकाणी उपस्थित होते। समाज बांधवांची अनेक गेल्या वर्षापासूनची मागणी होती की ज्या महामानवानं क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला मुलींच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी जे योगदान दिलं, त्यांची प्रेरणा मिळावी म्हणून पूर्णाकृती पुतळा व्हावा म्हणून मागणी करत होते। जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं काम त्यांच्याकडून झालं। पण भारत नानांनी शब्द दिला होता, तीर्थक्षेत्र विकास आघाडीला सत्ता द्या, तुमचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो। 2011ला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं सरकार बंधून दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आणि सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा त्या ठिकाणी पार पडला। मात्र तो सोहळा पार पडल्यानंतर त्याची डागडुजी, त्याचं त्या ठिकाणी जी सेवा बजावायला पाहिजे होती ती नगरपालिकेनं किती वेळा केली हे तुम्ही या चौकामध्ये येऊन सांगायला पाहिजे। अरे लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांनी त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये असेल किंवा इथल्या आमच्या महाराष्ट्र स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका पार पाडली, ज्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याबद्दल सुद्धा नीच प्रवृत्तीने राजकारण त्या ठिकाणी केलं। नानांनी त्या ठिकाणी नागेश यादव असतील अनेक त्यातले बंधूंनी तो पूर्णाकृती पुतळा मागितल्यानंतर पूर्णाकृती पुतळा बंधून शहरामध्ये वाजत गाजत आणून गेल्या अनेक वर्षापासून बंदिस्त परिसरात बंदिस्त त्या ठिकाणी ठेवण्याचं पाप त्या ठिकाणी केलं। का? पुतळा बसल्यानंतर नानांना श्रेय जाईल ही प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढे काम करते आहे। आणि म्हणून ही प्रवृत्ती बदलायला बंधून त्या ठिकाणी आलोय। व्यंकटेशजी कुलकर्णी साहेबांनी सांगितलं, काल खरं तर पालकमंत्री आणि या प्रिन्स चार्ल्सनी त्या मंदिर परिसरामध्ये फेरी काढत असताना
तिथल्या नागरिकांचं म्हणणं काय आहे हे ऐकायला पाहिजे होतं, त्यांची भूमिका काय आहे हे ऐकून घ्यायला पाहिजे होतं. पण आमच्याकडे सरकार आहे, आम्ही दबावून चिरडून मारून तुम्हाला हाकलून काही करू शकतोय. या भूमिकेतनं जर कोण उतरत असेल, अरे तुम्ही कॅरिडॉरच्या माध्यमातून आमचं म्हणणं तरी काय आहे हे ऐकून घ्या. आम्ही पंढरपूर कधीच विकासाच्या विरोधात नाही, परंतु 1982 ला त्या ठिकाणी मास्टर प्लॅनच्या नावाखाली अनेक घरं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. 43 वर्षानंतर ज्या मास्टर प्लॅनच्या नावाखाली बाधित झालेली अनेक कुटुंब आज विस्थापित नगरमध्ये तुम्ही जाऊन बघा त्यांची काय परिस्थिती आहे. आणि ती परिस्थिती 43 वर्षानंतर जर तिथं असेल तर तुम्ही उद्ध्वस्त करून करण्यापेक्षा नदीपात्रातली स्वच्छता, कारण आज एकीकडे तुम्ही वारकरी आणि वारीच्या बाबतीत बोलत असताना, माझ्या ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या बाबतीत जर बोलत असताना तुम्ही महिला मिश्रित पाणी पाजण्याचं काम, जे भाविक मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी येतो, आपल्या माता भगिनीला प्रसाद तीर्थ म्हणून ते पाणी बाटलीमध्ये घेऊन जात असताना महिला मिश्रित पाणी जर ते घेऊन जात असतील तर आपल्याला खाली शर्मेनं मान त्या ठिकाणी खाली घालावं लागते. ही परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकत नाही. आणि मग तुम्ही त्याच्यावरती कॅरिडॉरच्या बाबतीत बोलत असताना मला ठाम व्यंकटेशजी आणि तिथल्या मंदिर परिसरातल्या नागरिकांना आव्हान आणि विनंती करायची आहे. विधानसभेच्या वेळी पण मी त्या ठिकाणी येऊन सांगितलं होतं की लोकप्रतिनिधी हा कवचकुंडल म्हणून काम करणारा असावा. तो फक्त तुमच्या समाधानासाठी तुमच्या सोबत आहे म्हणणारा नाही, तर तुमच्या अडीअडचणीला सोबत नाही तर 2 पावलं पुढे जाऊन तुमच्यासाठी लढणारा, भांडणारा आणि भेटणारा असला पाहिजे. मात्र त्यावेळी विधानसभेच्या वेळी अनेक नागरिकांनी सांगितलं जी काय आमची चूक झाली. आणि बंधूंनो, काल जे मोठेपणानं विकासाच्या बाबतीत बोलत होते, सांगत होते, त्या लोकांच्याकडे मंदिर परिसरातले नागरिक बंधूंनो गेले, या प्रिन्स चार्ल्स कडे गेले होते. त्यावेळी काय बोलले माहित आहे? इथं अनेक माता भगिनी उपस्थित आहेत, त्यांच्या पुढे मला ते बोललेले सांगायला देखील लाज वाटते. लाज काय बोलले? व्यंकटेशजी असतील किंवा तिथले अनेक व्यापारी नागरिक त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं की आमच्यावर हा अन्याय अत्याचार होतोय, आमचा विकासाला विरोध नाही, आम्हाला चर्चेला बसवा, समोर बोलवा, इथं काय करणार आहे चर्चेतनं मार्ग निघू शकता, पण उद्ध्वस्त करू नका, पाप करू नका. त्यावेळी हे प्रिन्स चार्ल्स काय म्हणले माहित आहे? तुमच्या आयुष्यात जेवढा पैसा तुम्ही बघितला नाही तेवढा तुम्हाला बघायला मिळतोय. आणि दुसरं वाक्य बंधून त्यांनी वापरलं, त्या प्रिन्स चार्ल्सनी काय वापरलं माहित आहे? सरकार आणि प्रशासन तिथल्या नागरिकांच्या वरती, तिथल्या व्यापाऱ्यांच्या वरती बलात्कार करणार आहे, बलात्कार एन्जॉय करा म्हणणारा हा नीच प्रवृत्तीचा तो व्यक्ती, इतकी नीच. मला माफ करा माता भगिनीनो, हे सांगायला देखील मला लाज वाटते. इतकी चुकीची प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढे आहे. आणि ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी माहित आहे, बलात्कार एन्जॉय करा म्हणणारी ही पुढची प्रवृत्ती. त्याचबरोबर सैनिकाच्या बाबतीत माझ्या त्या ठिकाणी जो स्वाभिमान आहे, आमचा सैनिक सीमेवरती लढणाऱ्या स्वाभिमाना सैनिकाबद्दल या प्रवृत्तीनं जी वकली, तीच तिथल्या व्यापाऱ्यांच्या बद्दल, नागरिकांच्या बद्दल जर असं मत मांडत असेल तर तिथल्या मंदिर परिसरातल्या लोकांना मला आव्हान आणि व्यंकटेशजी आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की भारत नारायण शेवटच्या श्वासापर्यंत सांगितलं होतं की कुणावरती अन्याय अत्याचार करत असताना मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून म्हणून काम करेन म्हणून सांगितलं होतं. तीच भूमिका आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची असणार आहे भविष्य काळात. तुम्ही त्यासाठी आशीर्वाद द्या. विकास कामाच्या बाबतीत